नमस्कार. अशफाक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आत्ताची ब्रेकिंग न्यूज आहे. चांदोली आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सध्या सुरू आहे. त्यामुळे चांदोली आणि कोयना या दोन्ही धरणातून सध्या विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. चांदोली धरणातून रात्री 8 वाजता चारही दरवाजे 1.5 फुटावर 1.5 मीटरने उचलण्यात आले असून येथून 17,000 व वीज निर्मिती केंद्रातून 1,630 असा एकूण 18,630 क्युसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे वारणा नदीला पूर आलेला असून नदीकाठची शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे. या ठिकाणी असणारा आरळा शित्तूर पूलसुद्धा पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे शिराळा व शाहूवाडी तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे. दुसरीकडे कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे या धरणाच्या 6 वक्राकर दरवाजे हे 3 फुटावरून 5 फुटापर्यंत उचलण्यात आले असून येथून 33,000 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रामध्ये सुरू करण्यात आलेला आहे. वीज निर्मिती केंद्रातून 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. त्यामुळे हे दोन्ही विसर्ग मिळून 35,100 क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात होतोय. वारणा आणि कोयना या दोन्ही नदीपात्रामध्ये हा विसर्ग सुरू झाल्यामुळे परिसरामध्ये पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागलेली आहेत. दोन्ही धरणं जवळपास 90 ते 95% भरलेली आहेत. कोयना धरणामध्ये 97.7 TMC पाणीसाठा झालेला आहे. 92.73 एवढी त्याची टक्केवारी आहे. तर दुसरीकडे वारणा धरणसुद्धा जवळपास 94% भरलेलं आहे. त्यामुळं जितकी पाण्याची आवक होते तितकाच विसर्ग सध्या नदीपात्रात करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे.